संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे तो मतदारसंघ म्हणजे नांदगाव विधानसभा मतदारसंघ। कारण या ठिकाणी समीर भुजबळ हे अपक्ष उमेदवारी करता आहेत आणि त्यांच्या समोर शिवसेनेचे विद्यमान आमदार सुहास कांदे आहेत। गावागावात समीर भुजबळ यांचा सध्या प्रचार सुरू आहे। गावांवर खेड्यांवर वस्त्यांवर जात आहेत, लोकांशी संवाद साधतायत, आपली भूमिका पटवून देण्याचा समीर भुजबळ प्रयत्न करतायत आणि त्यामुळे आपण त्यांच्याशी संवाद साधतोय। भुजबळ साहेब, कशा पद्धतीचं वातावरण काय बघताय तुम्ही एकूणच निवडणुकीचं चित्र? कारण अपक्ष उमेदवारी करता आहात, किती मोठं आव्हान वाटतंय? खरं म्हणजे ही निवडणूक जेव्हा मी घोषित केलं की हा अपक्ष म्हणून लढणार आहे तेव्हापासूनच आहे मोठा जनसमुदाय माझ्या पाठीमागे उभा राहिलेला आहे। गेले अनेक वर्ष आम्ही इकडे काम करत होतो। आमचं इकडे जे आहे जो बेस आहे आणि जनता जी आहे अतोनात जे आहे ह्या आमच्या कुटुंबावर प्रेम करत होती, कारण जिथे आम्ही अनेक विकासाची कामं केली आणि जनतेने जेव्हा आता बघितलं की बा परिस्थिती इकडे बिकट झालेली आहे आणि या सर्व सहकाऱ्यांनी मला विनंती केल्यानंतर मी इथे माझं पाऊल टाकलं आणि निवडणुकीला उभं राहण्याचा निर्णय घेतला। आणि आज आपण प्रत्येक गावामध्ये जे आहे मोठ्या संख्येने लोक जे आहे सभेला येत आहेत, मिटिंगला येत आहेत, गाव बैठकाला येत आहेत आणि सहकार्य करत आहेत। लाडकी बहीण माझी लाडका युवा सगळ्यांपुढे आपला शेतकरी हवा। आपल्या या उमेदवारीमुळे खरं तर त्याचे खूप मोठे इम्पॅक्ट जे आहेत ते राज्याच्या राजकारणावर देखील झाले। नाशिकमध्ये शिवसेनेच्या वतीनं मग काही ठिकाणी आपल्या राष्ट्रवादीच्या समोर उमेदवार मला वाटत नाही, कारण मी माझ्या पक्षाचा राजीनामा देऊन मी बाहेर पडून मग मी इकडे निवडणूक लढतोय। मी पक्षातूनच राहून जर केलं असतं तर त्याला बंडखोरी म्हणता आली असती किंवा त्याच्यामध्ये मी पक्षाच्या विरोधी कार्यवाही केली असं, परंतु मी सरळ जे आहे पहिला राजीनामा दिला। आमच्या लोकांनी जे आहे आमच्या वरिष्ठ नेत्यांकडे जे आहे उमेदवारीबद्दल मागणी केली होती, परंतु युतीमध्ये नाही मिळाली। पण ही जी इकडची ग्राउंड रिॲलिटी आहे, इकडची जी परिस्थिती आहे ही एक वेगळी भयानक परिस्थिती आहे आणि ती कुठेतरी सुधारली पाहिजे ह्या दृष्टीने सर्वांनी आग्रह धरला आणि म्हणून मी आलो। आणि पण येत असताना मी माझा मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे। असं नाही की कुठच्या तरी एका पदावर साध्या होतो, पण अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि मग मी आहे निवडणुकीला उभं राहिलो। पण आता उद्या मुख्यमंत्री या ठिकाणी सभा घेत आहेत, आज उद्धव ठाकरे सभा घेत आहेत, हे सगळे नेते या ठिकाणी येत असताना तुम्हाला मिळणारा प्रतिसाद याच्याकडे कसं बघ? नाही, असं आहे की त्यांच्या ह्या सभा होत आहेत हे ह्याच्यासाठीच होत आहे की त्यांना सर्वांना जे आहे हे कळून चुकलेलं आहे की माझी उमेदवारी इथे ह्या लोकांनी जे आहे जनतेने हातात घेतलेली असल्यामुळे किती मोठ्या स्ट्रॉंगली जे आहे आम्ही इथे कंटेंट करत आहोत। आणि जनतेने जे आहे मला आता कुठच्या मोठ्या सभेची गरज नाही। माझ्या ही जनता जी आहे प्रत्येक गावापाड्यामध्ये जाणारी जी काही माझ्या जनता भेटते हेच माझं खऱ्या अर्थाने माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभं आहेत आणि त्यामुळे मोठ्या सभा घेऊन दिखावा करण्यात काही पॉईंट नाही आहे। जर मी त्यांच्याशी जेव्हा चर्चा करतो तेव्हा मला त्यांच्या अडचणी सांगतात। आज मोठ्या सभेमध्ये आम्ही स्टेजवर जाणार, भाषणं करणार, परंतु इथे जे आहे मी डायरेक्ट टचमध्ये येतो। आज मी लोकांची जे आहे संवाद साधू शकतो, ते त्यांचे प्रश्न मांडू शकतात, मी त्यांना त्यांचे उत्तर देऊ शकतो आणि असं करून जे आहे मी प्रत्येक गावामध्ये जे आहे आमचे जे सर्व सहकारी आहेत, आमचे कार्यकर्ते आहेत आणि जनता जे आहे मिळून जे आहे एक कनेक्शन जे आहे ते मोठ्या प्रमाणात उभं करतो। याचा अर्थ समीर भुजबळ कुठल्याही मोठ्या सभा घेणार नाही, थेट लोकांमध्ये जाऊन त्यांच्या माध्यमातून निवडणूक लढणार? हो, निश्चितच। कारण का मी माझी जी आहे फॉर्म भरतानाच मोठ्या प्रमाणात एक रॅली निघालेली होती, आपण सर्वांनी ती बघितली आणि ती एवढ्या मोठ्या हजारोच्या संख्येने मतदारसंघातले लोक आलेले होते। तर त्यावेळेस ठरवलं की बाबा ही जी आहे निवडणूक आता जनतेने हातात घेतलेली आहे, म्हणून आता जनतेच्या भेटीसाठी मी जातोय, जनतेला जे आहे त्यांच्या अडचणी समजून घेतोय आणि मी फक्त इकडे येऊन फक्त कोणाला हरवण्यासाठी किंवा कोणाला पाडण्यासाठीचा विचार नाही आहे। इकडे जी असलेली जी काही दहशत आहे ती कुठेतरी संपवण्यासाठी आणि परंतु ती संपवल्यानंतर ह्या मतदारसंघात राहून आपल्याला काय विकासाची कामं करायची तो अजेंडासुद्धा मी घेऊन आलेलो आहे। आज आम्ही जो आमचा वचननामासुद्धा प्रसिद्ध केला की पाण्याची मूलभूत सुविधा जी आहे ती नाही आहे, नळ पाणी पुरवठा योजना नाही आहे, सिंचनाच्या पाण्याची सोय नाही आहे, रुग्णालय नाही अद्ययावत नाही आहे, शाळा अद्ययावत झालेल्या नाही आहे, रस्त्याची तर फारच बिकट परिस्थिती आहे। असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे, महिला भगिनींसमोर आहे, परंतु ह्या कुठेतरी दूर झाल्या पाहिजे आणि हे दूर होत असताना हे मूलभूत सुविधा पूर्ण करत असताना आपल्याला
आपल्याला काहीतरी मोठमोठ्या योजना आणा. आपण जर नाशिकमध्ये बघितलं असेल, मी खासदार या नात्याने आपण काम केलं. आपण कलाग्राम आणलं, बोट क्लब आणलं, रिसॉर्ट आणलं, एअरपोर्ट आणलं, पासपोर्ट कार्यालय आणलं, उड्डाण पूल केले, त्र्यंबकेश्वरचा रस्ता केला, संभाजीनगरचा रस्ता केला, अनेक विकासाची कामं केली. आणि त्यामुळे आज जे आहे नाशिकमध्ये जो बदल दिसतोय आपल्याला की मोठमोठे आता इंडस्ट्री यायला लागले, हॉटेल्स यायला लागले, मॉल्स यायला लागले, रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स, म्हणजे बाहेरून लोक जे आहे आज नाशिकमध्ये यायला लागले आणि नाशिकची जी आहे एक इकॉनॉमी जी आहे मोठ्या प्रमाणात वाढायला लागली. तसंच जर इकडे जर आपल्याला काय पलट करायचं असेल, इथे सूतगिरणीसारखा जे आहे प्रकल्प आणू शकतो. एक महिलांचा दूध संघ काढून दुधाच्या संदर्भामध्ये आपण जे आहे प्रक्रिया करून एक मोठं जाळं निर्माण करू शकतो. त्याचबरोबर मका मोठ्या प्रमाणात मक्यावर प्रक्रिया केंद्र काढू शकतो. कांदा असेल तर कांद्यावर प्रक्रिया केंद्र काढू शकतो. अशा या सहकारी तत्वावर शेतकऱ्यांना जे आहे महिलांना बरोबर घेऊन जेव्हा आपण जर केलं तर येणाऱ्या ज्या दिवसामध्ये जेवढे आपले युवक आहेत त्यांना रोजगार मिळू शकतो, शेतकऱ्यांना जे आहे त्यांना चांगला भाव मिळू शकतो. अशा पद्धतीच्या योजना आणणं फार गरजेचं आहे. आपल्यासोबत या ठिकाणी उघड जरी नसले तरी अनेक मित्रपक्षाचे आपले सहकारी हे काम करत आहेत. खूप उघड आलेले आहेत. म्हणजे BJPचे सुद्धा आलेले आहेत, RPIचे आलेले आहेत, मनसेचे आलेले आहेत, उबाटा सेनेचे आलेले आहेत, त्याच्यानंतर शिंदे सेनेचे आलेले आहेत. समीर भुजबळ यांच्यासमोर आव्हान कोणाचं वाटतंय? शिंदे सेना, ठाकरे गट, कोणाचं वाटतं? मला इथे आव्हानाची परिस्थिती आता राहिलेलीच नाही. आता इथे वन साइड इलेक्शन झालेले आहे. वन साइड इलेक्शन झालेलं आहे असं समीर भुजबळ या ठिकाणी सांगतायत. समीर भुजबळ नांदगाव मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी करतायत. मात्र सगळ्या पक्षाचे सगळे कार्यकर्ते नेते आपल्या सोबत असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक आपण जिंकणार असा दावा देखील समीर भुजबळ यांच्याकडनं केला जातोय. कॅमेरा पर्सन प्रसादसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.